राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांचं नागपूरसह मुंबई आणि पुण्यातील अधिकृत निवासस्थान राजभवन म्हणून ओळखलं जातं। मात्र ब्रिटिशांच्या काळापासून वापरलं जाणारं राजभवन हे नाव ब्रिटिश वसाहतवादाचं प्रतीक आहे आणि या कारणामुळे राजभवन हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी होती। काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह विभागाने देशभरातील विविध राज्यपाल कार्यालयांना राजभवन नाव बदलून लोकभवन करण्यात यावं अशी सूचना केली होती आणि त्याच अनुषंगाने नागपुरातील राजभवन जवळच्या सगळ्या फलकांवर राजभवनऐवजी लोकभवन हे नाव लिहिण्यात आलंय। राज्यपालांचा निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजभवनचं नाव आता अधिकृतरित्या लोकभवन झालेलं आहे आणि नागपुरात राजभवन जवळच्या ज्या ठिकाणी राजभवन असा नावपट्टिकेवर उल्लेख होता त्या सर्व ठिकाणी आता लोकभवन असा उल्लेख करण्यात आलेला आहे। खरं पाहिलं तर राजभवन हा ब्रिटिशांच्या काळापासूनचं नाव होता आणि काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह विभागाने देशभरातील जे राज्यपाल कार्यालय आहेत त्यांना असा निर्देश पाठवलेले होते की प्रत्येक ठिकाणी राजभवनाचं नाव लोकभवन करण्यात यावं आणि त्याच मालिकेमध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।